गुड इव्हनिंग एव्हरीबडी. कुणीतरी मला कमेंट करून फक्त सांगा माझा आवाज व्यवस्थित आहे ना. कॅन एनीबडी टेल मी माझा आवाज? कॅन यू जस्ट टाइप इफ इट्स ओके आय विल प्रोसीड. ओके फाईन. एका अवघड परिस्थितीतनं आपण सगळेच जातोय. यावर्षी परत अशी परिस्थिती येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं. आज ज्या वेळेला वळून आपण मागे बघतो त्यावेळेला खरंच असं वाटतं की मागच्या वर्षीचा लॉकडाऊन हा त्या मनाने एक सक्तीची सुट्टी असल्यासारखा होता. फायनान्शियली खूप लोक सफर झाली, पण ह्या वेळेला नुसताच फायनान्शियल क्रायसिस नाहीये, तर ह्या वेळेला हेल्थ रिलेटेड पण इतका मोठा क्रायसिस आहे. मी अक्षरशः प्रत्येक कुटुंबातनं कोणीतरी अफेक्टेड आहे, कोणीतरी इन्फेक्टेड आहे, कोणीतरी दगावलेलं आहे, कोणीतरी क्रिटिकल आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण येऊन थांबलेलो आहे. आणि खरंच इतकी हतबल अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच की आपला पैसा, आपला हुद्दा, आपले पोझेशन्स, आपलं कितीही आपल्या जवळच्यांवरती प्रेम असू दे, आपण नाही रोखून धरू शकत आहे. हे सगळं एकत्र येण्यामागचा, हे सगळं समजून घेण्यामागचा प्रयत्न हा एकच आहे. बाहेरच्या गोष्टी खरंच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, पण जी काही परिस्थिती आज बाहेर आहे या सगळ्यांनी आपण स्वतःला काही प्रमाणात का होईना सावरू शकतो का, या सगळ्या करता म्हणून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. मी ऍक्च्युली यावर्षी आपल्याला हे सेशन सुरू करायला उशीर झाला, किंवा आम्हाला असं वाटलं की लास्ट इयरचे जे सेशन्स होते ते एवढे इफेक्टिव्ह होते, त्यात इतक्या गोष्टी शिकवल्या होत्या, सो तुम्ही ऑन युअर ओन रोज एक सेशन प्ले करून करू शकता. पण जसं जसं मी रोज मी रोज लोकांशी बोलतेय, मला लक्षात येतंय की इतकं म्हणजे असं काहीतरी आपल्या आयुष्यात समोर येऊन थांबेल आणि त्याला कसं तोंड द्यायचं काहीच आधार नाहीये आपल्याला. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे अडकलो आणि त्याच्यामुळे हे परत आपण सुरू केले सेशन्स. काल पण ज्यावेळेला सरांचं सेशन झालं त्यानंतर आज सकाळी पण मी 4-5 जणांशी बोलले, त्यावेळेला खूप लोक कन्फ्युज्ड आहेत. लोकांना असं वाटतंय की काल खूप छान वाटलं जेव्हा सेशन केलं, मेडिटेशन केलं, ब्रीदिंग केलं, नायट्रिक ऑक्साईडचे एक्सरसाइजेस केले, खूप छान वाटलं. पण परत संध्याकाळी बातम्या बघितल्या, रात्री बातम्या बघितल्या किंवा काहीतरी घडलं आणि परत आमची बॅटरी डाऊन झाली, परत खूप निगेटिव्ह वाटायला लागलं, वर्क मोटिवेशन आम्हाला मिळत नाहीये किंवा काहीच चांगलं वाटत नाहीये. नाही वाटणार. इतकी भयानक परिस्थिती आहे सगळीकडे आणि आजूबाजूला इतकं क्रुशल, इतकं क्रिटिकल वातावरण असताना आपल्याला आनंद होईल, आपल्याला छान वाटेल, या सगळ्याचा आपल्यावरती तीळ मात्रही काही नेगेटिव्ह असर होणार नाही असं नाही होणार. आपल्याला वाईट वाटणार, आपल्याला त्रास होणार. हे सगळं करण्यामागचं प्रयोजन काय आहे की आपल्याला वाईट वाटलंच नाही पाहिजे असं नाही. जे घडतंय त्याचा परिणाम, त्याचा जो दाह आहे आपल्यावरती, तो काही प्रमाणात तरी आपण कमी करू शकतो का. सो परिस्थिती आज अशी आहे, आज आयुष्याच्या सर्व्हायव्हलकडे येऊन आपण थांबलेलो आहे आणि इतकं आउट ऑफ लॉजिक चाललेलं आहे ना सगळं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की एक हायर सेन्सिटिव्हिटी ग्रुप आहे की जे साधारण 60च्या पुढचे आहेत किंवा ज्यांना काही पास्ट आजारांची हिस्ट्री आहे, असे लोक खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये सफर होतील या सगळ्या व्हायरस अटॅकमुळे. पण आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर बॉडी बिल्डर सुद्धा या सगळ्या ह्याच्यात दगावलेले आहेत. इतकी तरुण माणसं या सगळ्या क्रिटिकली परिस्थितीतनं दगावलेली आहेत. अशी माणसं आपण गमावलेली आहेत की जी बरी झाली आहेत, आयसीयूत तर नॉर्मल वॉर्डला शिफ्ट केलंय, काही तर घरी आलेली आहेत आणि काही दिवसांनी कार्डियाक अरेस्ट होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. वॅक्सिन घेऊन दगावलेली माणसं आहेत. म्हणजे काही लॉजिकच आज या सगळ्या परिस्थितीला नाहीये
की कुणावरती ह्याचा इफेक्ट होणार आहे, कुणावर होणार नाहीये, काय खाल्ल्याने तो टळणार आहे, काय न खाल्ल्याने टळणार आहे, खरंच तो वातावरणातनं पसरतोय, खरंच ते ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. कारण अशी माणसं आहेत जी इन्फेक्टेड आहेत पण त्यांच्या घरातली इन्फेक्टेड नाहीयेत. असं कसं? ह्याला काही लॉजिकच नाही. इट इज डिफाईंग ऑल द लॉजिक दॅट एव्हर मेडिकल सायन्स हॅड. अक्षरशः एखादं तुफान यावं आणि त्यात आपण कसे ओढले जाऊ, तसं आज आयुष्य आपल्याला बास त्याच्याबरोबर ओढत नेतंय. काय करणार आपण? त्या गतीबरोबर फक्त तरंगणं एवढंच आपल्या हातात आहे. सो जेवढा आपल्याला त्रास कमी करता येईल आपला, जेवढी आपल्याला आपली एनर्जी कन्झर्व करता येईल, जेवढं या सगळ्या सेशन्सच्या माध्यमातून आजूबाजूच्यांना मदत करता येईल, एवढाच अट्टहास. तुम्हाला वाईट वाटलं, तुम्हाला रडायला आलं, तुम्हाला त्रास झाला, इट्स ओके. आला विठाला सप्रेस करू नका. कारण एक माइंड आहे ना आपल्या बरोबर. सो ते माइंड चांगलं घडलं, वाईट घडलं, अरे रे 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 कसं असं घडलं, काय घडलं, ह्याच पॅराडाईम मध्ये विचार करतो. मी का ही सगळी प्रस्तावना करतेय? कारण बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला थेरपीकडे जातो ना, आपण थेरपी या अट्टाहासाने करतो की मला त्रास नाही व्हायला पाहिजे. असं कसं होतंय माझ्या बरोबर? काल घरातली माणसं इतकी हायपर होत आहेत, त्यांना ज्या वेळेला त्यांचे आई वडील त्रस्त अवस्थेत दिसतात किंवा भाऊ बहिणी नवरा त्रस्त अवस्थेत दिसतो, त्यावेळेला ते इतके हायपर होत आहेत, अरे काल तर सेशन अटेंड केलं ना, आज कसं तुला असं होतंय, असं नाही व्हायला पाहिजे. डोंट बी फिअरफुल दॅट समबडी एल्स इज फिअरफुल. केवढं प्रेशर आहे आपल्यावरती आज, कारण नसताना, आणि अजून हे ओढवून घेतोय ना आपण. परवडणार आहे का आपल्याला? प्रत्येक माणसाची स्वतःची एक पद्धत आहे त्याचा स्ट्रेस हँडल करण्याची. हा, एखाद्याला जाणीव करून देणं की बाबा तू गरजेपेक्षा जास्त यात अडकतोय, जरा सेशन ऐक, टॅपिंग कर, इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही त्याच्यावरती चिडचिड करू नका की अरे तुला टॅपिंग करून पण असं का होतंय, अरे तू असं का डिप्रेशन मध्ये जातोय, अरे तू अशी का आला. आणि आज आपण अलाव करू किंवा नको करू, आयुष्य त्याला जे करायचंय तेच करतंय. आपल्याला हे स्वीकारलंच पाहिजे की प्रत्येक माणसाची, प्रत्येक आत्म्याची, प्रत्येक सोलची स्वतःची एक इंडिपेंडेंट गती आहे. अर्थली बॉन्ड्स मध्ये ती माणसं कशीही आणि कितीही जवळ आपल्या बांधली गेली असली तरी त्यांची स्वतःची एक गती आहे आणि हे आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. ज्या दिवशी आपण हे स्वीकारू त्या क्षणाला कितीतरी ओझं आपल्या डोक्यावरनं कमी होईल. येस, गाईड करणं, मदत करणं हो, पण किती त्याचा त्रास आपण करून घ्यायचा. आपण सक्षम राहिलो तर आपल्या मेंटल पोझिशनिंग कडे बघून, आपल्या अवस्थेकडे बघून आजूबाजूच्या माणसांना धीर मिळणार आहे की अरे अशा परिस्थितीमध्ये असं असू शकतं का, इतकं आपण शांत जगू शकतो का, जगू शकतो. सो घाबरू नका. जर कोणी स्ट्रेसमध्ये आहे, कोणी डिप्रेशनमध्ये आहे, असू दे. आणि तुम्ही जर बघितलं तर खरं ही नेगेटिव्हिटी जी आहे ना आयुष्याची, हीच खरं किकस्टार्ट आहे टुवर्ड्स द स्पिरिच्युअल जर्नी. तेव्हाच आपण एक्सप्लोर करायला लागतो ना की असं का घडतंय, का मला वाईट वाटतंय, काय आहे का जगात की ज्याला समजून मी याच्यातनं बाहेर पडू शकते किंवा शकतो. एव्हरीबडी हॅज देअर जर्नी. यू फोकस ऑन युअर जर्नी. सो आज आपण टॅपिंग आणि हेवनिंग या दोन थेरपीजच्या आधारावरती या अवस्थेशी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, असं फार क्वचित होईल की काही घडतं आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्टच होत नाही, आणि ते अपेक्षित पण नाही आत्ताला ऍटलिस्ट आपण स्थिर राहणं. कारण तुम्ही जर बघितलं तर नेगेटिव्ह बातम्या थांबतच नाहीयेत ना, एका पाठोपाठ एक, आज हा गेला, उद्या तो गेला, अरे याची फॅमिली, याचं असो, याचं तसं, ह्या स्टोरीज थांबतच नाहीयेत. आणि आपल्याला खरंच माहित नाही हे अजून किती काळ चालणार आहे. आपण काय करू शकतो?
फक्त याचा जो आपल्यावर इम्पॅक्ट आहे याला कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. तो ह्या काळामध्ये फार खुश वाटणार नाही, फार मस्ती मजा करावीशी वाटणार नाही, वर्क मोटिवेशन येणार नाही, अपेक्षित पण नाही. ओके, सो इवन इफ यू आर लो, स्लाइटली डिप्रेस्ड, इट्स ओके, इट्स ओके. काल सरांनी पण हेच सांगितलं की ठीक आहे, असं होत जरी असलं तरी. एरवी असं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की नाही असं नाही, आपलं चुकतंय काहीतरी, पण परिस्थिती आज अशी आहे, एका पाठोपाठ एक थांबतो, वार थांबतच नाहीये. आपण फक्त आपलं बळ वाढवू शकतो, फक्त आपलं बळ वाढवू शकतो, आणि तेच आपण सगळे एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो आज आपण एक इंटेन्स टॅपिंग करणार आहे आणि टॅपिंग नंतर आपण तसंच हेवनिंग कडे जाणार आहे. परवा रविवारी सकाळी एक झूम सेशन आपण घेतलं होतं. ज्यांनी ते ऐकलं नसेल त्याची लिंक फेसबुकवरती पण शेअर केली होती आणि युट्यूबवरती पण आहे, ते जरूर ऐका. काहीतरी आहे जे आपल्याला काही काळ का होईना सुकून देतंय. इतका स्ट्रेस, इतका दंगा आहे सतत, काही काळ का होईना जर आपण त्या सुकूनमध्ये डुबकी मारू शकलो तर इतकी मजेशीर आणि इतकी मिरॅक्युलस केमिस्ट्री आपण आपली बदलतोय. इमिजिएटली आपण जसे शिफ्ट होतो, आपल्या ब्रेनवेव्स शिफ्ट होतात. आज सतत इतकं स्ट्रेसमध्ये, गामा रिदम मध्ये सुरू आहे, ते ब्रेन, ती बॉडी, ते सगळं असं स्ट्रेसला येऊन थांबलेलं आहे. ज्या वेळेला जराशी आपण रिलॅक्स करायला लागतो, ब्रेन अल्फा रिदमला ट्यून व्हायला लागतं, डेल्टाला ट्यून व्हायला लागतं, त्यावेळेला कुठेतरी ही वायर्ड केमिस्ट्री चेंज व्हायला लागते. आणि असं करत करतच आपलं बळ वाढणार आहे. सो ट्रबल टाइम्स आहेत, त्याला घाबरू नका. हाच टाइम आहे वेअर यू विल स्टार्ट सोल सर्चिंग, वेअर यू विल ऍक्च्युअली नो की खरंच माझ्या आतमध्ये काय आहे, किती स्ट्रेंथ आहे माझ्या आतमध्ये, काय फेस करू शकतो, काय नाही फेस करू शकत. सो लेट्स यूज दिस. आपण नशिबानी आज अशा एका ग्रुपमध्ये जॉईंट आहोत की सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीच्या फ्युजननी इतक्या सुंदर थेरपीज आपल्याला कळतायत. आज कितीतरी जगात माणसं आहेत ज्यांना नाही कळत आहेत. काय करतात बिचारे? काही नाही करत. त्यांच्या पद्धतीमध्ये कुठेतरी वेब सिरीज बघ, कुठे डायव्हर्ट कर, अगदीच जड झालं तर शेवटी ॲलोपॅथीची औषधं खाऊन अँटी एन्झायटीवरती जगतायत. पण आज आपल्याला कळतंय की काही मेथड्स आहेत की ज्याच्यानी आपण आपल्या शरीराची ही केमिस्ट्री बदलू शकतो. आपण अलाव करू शकतो स्वतःला स्ट्रेस फ्री राहण्याकरता आणि आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. ओके, सो लेट्स स्टार्ट. रिलॅक्स करा, शांत बसा. या ऍटिट्यूडनी थेरपी करा की ठीक आहे, जगामध्ये जे चाललेलं आहे त्याला मी नाही बदलू शकत, त्याची गती मला स्वीकारणं भाग आहे, पण माझ्यावरती त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याला मला रिलीज करायचं. श्वासाकडे लक्ष द्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. हाताच्या पॉइंटवर टॅपिंग सुरू करा. आजूबाजूचं सगळं वातावरण बघितल्यावरती मी कितीही प्रयत्न केला तरी मला शांत स्थिर राहताच येत नाहीये. एका पाठोपाठ एक धक्का देणाऱ्या बातम्या,
भीती वाटेल अशाच बातम्या ऐकल्या जात आहेत, बोलल्या जात आहेत. मी कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी अननोइंगली हे सगळं मला नेगेटिव्हली प्रोग्राम करतंय. मला खूप भीती वाटते. ही अवस्था अशीच राहिली तर कसं होणार? फायनान्शियली कसं होणार? घरातल्या कोणाला काही झालं, मला काही झालं तर कसं होणार? हे सगळे विचार, ही सगळी परिस्थिती मला खूप अस्वस्थ करते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून आणि सतत हा जो आघात माझ्यावरती होतोय यातून स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देते. या सगळ्या नेगेटिव्ह बातम्या ही कधी न संपणारी परिस्थिती या सगळ्यामुळे मला फ्युचरची, आयुष्याची, माझं आजूबाजूच्यांचं कसं होणार ही कळत नकळत भीती वाटते. मी कितीही इग्नोर करायचं किंवा डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला तरी एका खोल स्तरावरती मी खूप अस्वस्थ आहे. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून अस्वस्थ अवस्थेतनं रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग कडे येऊया. माझ्या पेशींना नेक्स्ट सतत अस्वस्थ असण्याची खरं तर सवयच आहे. या सगळ्या वातावरणामुळे आणि बातम्यांमुळे ही आणखीन तीव्र झालीय. आणि त्याच्यावर घडणारे हे आघात थांबतच नाहीयेत. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. मला खूप अस्वस्थ वाटतं. असहाय्य वाटतं. मला खूप त्रास
त्रास होतो, खूप अस्वस्थ वाटतं, प्रचंड हेल्पलेस वाटतं. ही अस्वस्थता, ही अस्थिरता, ही भीती, ही अस्वस्थता, ही अस्थिरता, ही भीती मी रिलीज होऊ देते, मी रिलीज होऊ देते. रिलीज अँड रिलॅक्स, रिलीज अँड रिलॅक्स. रिलीज अँड रिलॅक्स. Release and relax. Release and relax. Release and relax. Release and relax. टच अँड ब्रीथ करूया आपण. दोन्ही हातांनी आयब्रो पॉइंट, एका हाताने आयब्रो पॉइंटला स्पर्श करा. स्पर्शाकडे लक्ष द्या. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने उश्वास सोडताना रिलॅक्स. ब्रीद इन. नाकाने श्वास घ्या, तोंडाने उश्वास सोडा. रिलॅक्स. नेक्स्ट, डोळ्याच्या बाजूला स्पर्शाकडे लक्ष द्या. Breathe in, breathe out, relax. डोळ्याच्या खाली breathe in, breathe out, relax. नाकाच्या खाली breathe in, breathe out, रिलॅक्स. ओठाच्या खाली ब्रीद इन, ब्रीद आउट, रिलॅक्स. कॉलर बोन ब्रीद इन, ब्रीद आउट, रिलॅक्स. आर्मपिट्सच्या खाली breathe in, breathe out, relax. डोक्याच्या मध्यभागी स्पर्शाकडे लक्ष द्या. breathe in, breathe out, relax. एक 30 सेकंड्स ब्रेक घेऊया. डोळे बंदच ठेवा, शांत बसा. विचार येतील, येऊ देच, ओके, जस्ट ऑब्झर्व. पुढच्या मेथडकडे जाऊया, विच इज हेवनिंग. रविवारी मी ते बरंच डिटेलमध्ये सांगितलं होतं. ज्या वेळेला आपण हेवनिंग मध्ये हे स्पर्श करतो, या स्पर्शाच्या माध्यमातनं आपल्या अॅमिग्डाला पर्यंत सिग्नल्स जातात दॅट यू कॅन रिलॅक्स. जी सतत स्ट्रेस मोडवरती सिस्टम ऍक्टिव्हेटेड आहे, ती स्ट्रेस मोडवरनं रिलॅक्स मोडवरती शिफ्ट होते, जी आपल्या बॉडी करता, हिलिंग करता, माइंड करता खूप गरजेची आहे. सो हेवनिंग साठी आपण हात तयार करूया. पहिले लेट्स चार्ज आवर हँड्स. सो
माझ्या बरोबर करा, फक्त ज्यांनी संडेचं सेशन नाही अटेंड केलंय जस्ट रिपीट आफ्टर. स्पर्शाकडे लक्ष द्यायचं. असं करत असताना कुठला टच तुम्हाला सुदिंग वाटतो ते बघा. म्हणजे इतकं हलकं केल्यावरती चांगलं वाटतं, थोडंसं प्रेशर देऊन केल्यावरती चांगलं वाटतं. दिस टच विल हेल्प यू टू चेंज द ब्रेन केमिस्ट्री. लक्ष द्या स्पर्शाकडे. फील द टच, फील द सूदिंग टच. स्वतःला हग केल्यासारखं असे हात क्रॉस करा, आर्म्स वरती. आता आपण जस्ट रिलॅक्स अँड सूदिंग टच. This allows to secrete oxytocin in the brain. It helps you to feel secured. It allows your brain to believe. This is a sensory therapy. So या sensory indications च्या माध्यमातून you're telling your brain that you can relax. You can relax. You can relax. हे टच करत असताना माझ्या बरोबर रिपीट करा. माय स्टेट इज चेंजिंग. आय एम हीलिंग. आता चेहऱ्यावरती असा स्पर्श करा. आय एम हीलिंग. आय एम चेंजिंग. आय एम हीलिंग. आय एम चेंजिंग. आय एम हीलिंग. आता नाकाकडनं गालाकडे जायचं आपल्याला. आय एम चेंजिंग. आय एम हीलिंग. आय एम चेंजिंग. आय एम हीलिंग. आय एम चेंजिंग. आय एम हीलिंग. परत हाताकडे. I am safe, secured and protected. I am safe, secured and protected. I am safe, secured and protected. हाथ क्रॉस. इथे एक पॉज घ्या जरासा. हग योरसेल्फ. आणि तसंच हात खाली न्यायचे. आय एम सेफ, सिक्युअर्ड अँड प्रोटेक्टेड. आय एक्सेप्ट लाईफ. आय अलाव लाईफ. आय एक्सेप्ट and allow life to flow. I accept and allow life to flow. I accept and allow life to flow. I allow myself to be peaceful. I allow myself to be peaceful. Peaceful. Peaceful, peaceful, peaceful. लास्ट स्टेप. आपण ह्याच्या बरोबर काही हॅपी वर्ड्स यूज करणार आहे. सो यू कॅन सी जसं जसं आपण ह्याला स्पर्श करतो. सो तुम्हाला जो रंग सगळ्यात जास्त हिलिंग वाटेल, जो कलर बघितल्यावरती तुम्हाला वाटतं की काय मस्त आहे, एव्हरीथिंग इज हील्ड, एव्हरीथिंग इज ब्राईट. सो असं तुम्ही या टच बरोबर तुमच्या हातामध्ये ती एनर्जी फिरतीये. जिथे जिथे तुम्ही स्पर्श करताय त्या रंगाची एनर्जी फिरतीये ही कल्पना करू शकता. ओके, स्टार्ट.
happy and stable. Happy and stable. सो हे म्हणत असताना तुम्हाला तुमच्या हातामध्ये कुठल्या कलरची एनर्जी जाणवते बघा. जो रंग तुम्हाला हिलिंग वाटतो, कुठला दिसला पाहिजे अट्टहास नाहीये. कोणाला हिरवा दिसेल, कोणाला रंग दिसणार नाही, त्याच ओके. कनेक्ट विथ द फिलिंग. कोणाला सिल्वर दिसेल, कोणाला गोल्डन येलो दिसेल, जो कुठला, कोणाला पिंक दिसेल, व्हॉट एव्हर यू लाईक. इट मे चेंज ऑल्सो, इट्स ओके. जस्ट एन्जॉय इट. हात क्रॉस करा. हॅपी अँड स्टेबल. स्ट्रॉंग अँड हार्मोनियस. Strong and harmonious. See the color. काय सूदिंग वाटतं तुम्हाला, कुठला रंग सूदिंग वाटतो. Strong and harmonious. Happy and peaceful. 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 हात खाली घ्या, डोळे बंदच ठेवा. Allow your system to process all the change. Just enjoy this change. Be with the change. Okay. Slowly open your eyes. Thank you. I hope today's session put you to some ease and peace with life. परत भेटूया. उद्या सरांचं सेशन आहे. सो उद्या परत भेटूया संध्याकाळी 7 वाजता. If you feel that somebody is really in need of this, please share this. खूप लोकांना खूप गरज आहे आज. कुणीतरी काहीतरी मानसिक आधार देईल, काहीतरी पॉझिटिव्ह सांगेल, आयुष्यात मदत करेल, ह्याची खूप गरज आहे आज. सो लेट अस बी दोज मेसेंजर्स अँड लेट हेल्प पीपल बी स्टेबल अँड स्ट्रॉंग विथ लाईफ. मागे लागू नका एखाद्याच्या की कर कर केलं का नाही, जस्ट त्यांच्यापर्यंत पोचवा आणि सोडून द्या. सो थँक यू अँड सी यू ऑल टुमॉरो. बाय बाय. गुड नाईट.